विज्ञान आणि तंत्रज्ञान. सर विज्ञान आणि तंत्रज्ञान. अगदी बरोबर आहे. आणि तुमचे राज्यशास्त्राचे किती पाठ झालेत? सर आमच्या शाळेत 4 झाले. 4 झाले, म्हणजे संयुक्त राष्ट्र हा पाठ झालेला आहे, बरोबर? यस हो सर. सर. बर, तर मग आपण आज राज्यशास्त्राचा पुढचा पाठ जो आहे तो स्टार्ट करतोय. इतिहासाचा आपण पुढच्या तासाला हे करूया. आज राज्यशास्त्राचा तुम्ही युनायटेड नेशन ज्याला म्हटलं जातं संयुक्त राष्ट्र संघटना या विषयीची माहिती तुम्ही पाहिलेली आहेत. आता त्याच्याच पुढे आहेत की भारत आणि भारताच्या शेजारील अन्य राज्य, म्हणजे आपले शेजारील जे मित्र आहेत, शत्रू राष्ट्र आहेत, तर यांच्या विषयीची माहिती आज आपण या पाठात पाहणार आहोत. समजले सर्वांना? हो सर. हो सर. यस यस सर. आणि हा भारत जो आहे तो आशिया खंडात, म्हणजे आशिया खंडातील सर्वात प्रमुख राष्ट्र म्हणून जे आहे ते नावाजले गेलेले आहे. आणि भारताचा जो आहे तो काय केला जातो, इथे जे नाव आहे ते देण्यात आलेलं आहे. भारताचा सुद्धा मोठ्या प्रमाणात या आशिया खंडातील एक प्रमुख राष्ट्र म्हणून नावाजलं गेलेलं आहे. मग कोणकोणते भारताच्या शेजारील राष्ट्र आहेत, कोण कोण सांगेल? भारताच्या शेजारील पूर्वेकडील, पश्चिमेकडील, उत्तरेकडील जे राष्ट्र आहेत तर त्यांची नावं कोणाकोणाला सांगता येईल? कोण सांगेल? चीन, पाकिस्तान, बांगलादेश, पाकिस्तान, बांगलादेश, भूतान, बांगलादेश, बांगलादेश, नेपाळ, अफगाणिस्तान, म्यानमार. एक एक थांब, सर मी सांगू वेदिका. गुजरात, एकच मिनिट. सर मी सांगू वेदिका. मी अगोदर म्यूट करतो की प्रत्येकाकडून घेऊया, सगळेच जण नका. एक एक जण सांगितलं तर सगळ्यांना आवाज येईल. अक्षरा सांग बरं अगोदर, मी नावं घेतो मग तुम्ही सांगा वन बाय. भारताचे शेजारील राष्ट्रांची नावं. अक्षरा. नेपाळ, श्रीलंका. नेपाळ नाही. बर, वेदिका. आपल्या भारताच्या शेजारी कोणते राष्ट्र आहेत त्यांची नावं सांगा. वेदिका. सर भूतान, म्यानमार, ओके. बांगलादेश. रागिनी. नेपाळ, पाकिस्तान. बर, शफीक. श्रीलंका. अदिती. सर मी सांगू का मनीषा? अदिती घेऊया, भाविका, मग मनीषा तू सांग. अदिती, आवाज येतोय? अजून कोणते राष्ट्र आहेत आपल्या भारताच्या शेजारी? सर सर्वांनी सांगितलं ते, आणि त्यानंतर चीन, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान. अगदी बरोबर. भाविका, अजून कोणते राष्ट्र राहिलेत जे भारताच्या शेजारील राष्ट्र आहेत? गुजरात, म्यानमार, राष्ट्र, राज्य नाही. म्यानमार, आपल्या महाराष्ट्राच्या शेजारील राज्य नाही विचारले तुम्हाला, राष्ट्र विचारलेलं आहे. भारत आणि अन्य राष्ट्र. अगदी बरोबर. मनीषा सांग बरं, शेवटचं घेऊया आणि मग सुरुवात करूया. सर चीन. तर भारताच्या चायना, जे पश्चिमेकडील जे राष्ट्र आहे, पाकिस्तान, अफगाणिस्तान आहे, इराण आहे त्याच्या शेजारी. त्यानंतर आपण उत्तरेकडील आता थोड्या वेळ थांबा. उत्तरेकडील जे राष्ट्र आहेत त्यामध्ये चीन आहे, भूतान आहे, त्यानंतर बांगलादेश आहे, बरोबर. आणि पुढे खाली जे आहेत तर दक्षिणेकडे आहे श्रीलंका, मलेशिया आहे, त्यानंतर परत मालदीव आहे. मालदीव हा भारतातलाच भाग आहे. तर श्रीलंका. तर अशी जी आहेत तर आशिया खंडातील ही राष्ट्र आणि त्यांची नाव. आता काय भारत आणि इतर राष्ट्रांचा आपल्या शेजारील राष्ट्रांचा काय संबंध आहे त्याविषयीची माहिती जी आहे ते आपण पाहणार आहोत. भारत आणि अन्य देश
भारताचे भौगोलिक स्थान. भारताचं जे भौगोलिक स्थान आहे तर ते साधारणतः आशिया खंडातील महत्त्वपूर्ण भौगोलिक स्थान मानलं जातं. भारताचे इतर राष्ट्रांशी म्हणजे आशियाई देशाशी किंवा पूर्ण जगातील इतर राष्ट्रांशी जे आहे ते मैत्रीपूर्ण आणि संवादपूर्ण एक प्रकारचं सलोख्याचं नातं संबंध जे आहेत व्यापारिक, आर्थिक, सामाजिक, राजकीय दृष्ट्या जे आहेत तर संबंध जे आहेत ते मैत्रीपूर्ण अशा स्वरूपाचे आहेत. भारत आशियाई देशांसोबत सक्रिय एक प्रकारचा संबंध जो आहे तो ठेवून आहे. त्यानंतर सांस्कृतिक जोडणीमध्ये काय आहे, भारत आणि शेजारील राष्ट्र यांच्यातील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंध सुद्धा आहेत. म्हणजे हिस्टॉरिकल एक प्रकारचा ऐतिहासिक सुद्धा संबंध आहे आणि सांस्कृतिक रित्या सुद्धा संबंध आहे. जसे की नेपाळ, भूतान आहे, नेपाळ आहे. तर या राष्ट्रांशी जे आहे ते आपलं नातं जे संबंध आहे. त्यानंतर बांगलादेश, पाकिस्तान हे भारताचेच भाग होते. नंतर त्याची फाळणी होऊन पाकिस्तान हा पश्चिमेकडील राष्ट्र झाला आणि भारतामधून त्याचा जे तुकडा होऊन बांगलादेशची नवीन निर्मिती झालेली आपल्याला पाहायला मिळते. तर या देशांमध्ये समानता, परस्पर आदर आणि इत्यादी मूल्यांचा अनुसरून भारताने शेजारील राष्ट्राशी संबंध जे आहेत ते प्रस्थापित केलेले आपल्याला पाहायला मिळतं. भारतीय उपखंडात भारत हा आकाराने सर्वात मोठं देश राष्ट्र आहे. तसं आर्थिक आणि तंत्रज्ञानाच्या दृष्टीने सुद्धा भारत अधिकाधिक विकसित राष्ट्र म्हणून हे गेलेलं आहे. म्हणजे चीनच्या बरोबर साधारणतः आशिया राष्ट्रामध्ये जर पाहिलं तर चीन आहे आणि चीनच्या नंतर आपण भारत देश आहे. कारण लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून चीन नंतर भारत आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने सुद्धा भारत हा मोठा राष्ट्र देश म्हणून आहे. आणि आशियाई राष्ट्रामध्ये भारताचा प्रभाव हा साधारणतः मोठ्या प्रमाणात चांगल्या स्वरूपाचा आहे. आता भारत पाकिस्तान यांचे संबंध काय आहे, आपण एका राष्ट्रांशीचे काय संबंध आहेत, कशा स्वरूपाचे आहेत याविषयीची माहिती आपण पाहणार आहोत. आता साधारणतः तुम्हाला याविषयीची माहिती असायला हवी. एक मिनिट, मी थोडा फॉन्ट वाढवतो अक्षरांचा की जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित दिसेल. स्क्रीनशॉट पण काढू शकता. तुम्हाला दिशा वाईज राष्ट्र कोणते आहेत तर या विषयीची माहिती असायला हवी, किंवा तुम्ही स्क्रीनशॉट किंवा वही पेन असेल तर लिहू शकता. पश्चिमेकडील राष्ट्र देश पाकिस्तान आणि अफगाणिस्तान आहे. उत्तरेकडे कोणते राष्ट्र आहे तर नेपाळ, भूतान आणि चीन. पूर्व बाजूला कोणते आहे, बांगलादेश आणि म्यानमार. आणि दक्षिणेकडे जो आहे तो श्रीलंका आणि मालदीव. सर 2 मिनिटं थांबा, मी लिहितो. मालदीव जो आहे तो साधारणतः काय आहे, छोटं राष्ट्र आहे. पण भारताच्या दक्षिणेकडे जो आहे तो हे मालदीव सुद्धा एक राष्ट्र आहे. लिहून घ्या किंवा साधारणतः स्क्रीनशॉट काढला तरी चालेल. तुम्हाला यावर साधारणतः नंतर भविष्यात यावर प्रश्न तुम्हाला साधारणतः विचारले जातात की कोणत्या दिशेला कोणतं राष्ट्र आहे. आपल्याला बऱ्याच वेळा आपण पाहतो की तुम्हाला नकाशा वाचन मध्ये नकाशावर साधारणतः 5 ते 6 मार्काचा नकाशा वाचन असतो. तर हे प्रश्न साधारणतः याची उत्तरं तुम्हाला आली पाहिजे. झाले? नाही सर, थोडस बाकी लिहायचं. बर, झालं सर. आता एक राष्ट्र पाहूया. भारत आणि पाकिस्तान. भारत आणि पाकिस्तानचा संबंध कशा स्वरूपाचा आहे, कोण सांगेल बरं काय काय आहे भारत आणि पाकिस्तानचा संबंध कशा स्वरूपाचा आहे. इथे मी लोअर हात हे घेतो आणि मग तुम्ही साधारणतः सांगा. प्रश्न काय आता भारताच्या शेजारील जे राष्ट्र आहे पाकिस्तान आणि भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध कशा स्वरूपाचा आहे. शफिक सांग बरं. कोणाला सांगतो, कोण सांगेल. हरिओम सांग बरं, भारत आणि पाकिस्तानचा संबंध कशा स्वरूपाचा आहे. सर, भारत आणि पाकिस्तानचा संबंध प्रजासत्ताक दिन आणि इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय संबंध आहे.
बर, अजून कोण सांगेल? हा, वेदिका सांग. सर, भारत आणि पाकिस्तानमधील जे संबंध आहेत ना ते ऐतिहासिक दृष्ट्या गुंतागुंतीचे आहेत आणि पूर्ण राहिलेत. आणि वादविवादाचे एक प्रकारच्या स्वरूपाचे राहिलेले आहे. मग त्यामध्ये वादविवाद काय आहे? पाणी वाटपाचा प्रश्न आहे, सिंधू करार आपण म्हणतो बऱ्याच वेळा. त्यानंतर पाणी वाटपाचा आहे, सीमा रेषेवरून आहे, जमिनीची हद्द जो जम्मू काश्मीर मधला पाक व्याप्त काश्मीर आहे. हा प्रश्न जवळपास जेव्हापासून पाकिस्तान हे राष्ट्र निर्माण झालं, कारगिल युद्ध झालं, तेव्हापासून हा प्रश्न जो आहे तो खूप मोठ्या संख्येने जो आहे तो घेतला जातो. साधारणतः इथे तुम्ही जर मॅप पाहिला तर हा जो वरचा जम्मू काश्मीरचा जो भाग आहे मी हायलाइट केलेला, साधारणतः तो पाक व्याप्त काश्मीर हा आहे म्हणजे जवळपास. आणि त्यावर आजही ताणतणाव जो आहे तो मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतो. आजही ही जे बॉर्डर आहे किंवा हे आहेत, हा पाकिस्तानच्या जो आहे तो युद्ध करून पाकिस्तानच्या राष्ट्रामध्ये जे आहे तो ताब्यामध्ये आहे. आणि आजही आपण संयुक्त राष्ट्र संघटनेमध्ये हा प्रश्न जो आहे तो लावून आहे आणि यावर वारंवार मोठ्या प्रमाणात जो आहे तो वादविवाद अजूनही चालू आहे. हा प्रश्न आजपर्यंत सुटलेला नाही. बऱ्याच वेळा प्रयत्न केले पण वारंवार काही ना काही कारणामुळे हा जो आहे तो विविध प्रकारचे करार झाले, विविध प्रकारचे हे आहेत. सुरुवातीला मैत्रीपूर्ण, त्यानंतर ताणतणाव, दहशतवादी संघटनांनी विविध प्रकारचे मोठ्या प्रमाणात आक्रमण केल्यामुळे हे ताणतणाव जो आहे तो वाढत गेलेला आपल्याला पाहायला मिळतो. भारत आणि पाकिस्तान म्हणजे साधारणतः 1947 रोजी भारत देश स्वतंत्र झाला आणि त्यानंतर त्याच्या आदल्या दिवशी 14 ऑगस्ट 1947 ला जी आहे तर पाकिस्तानची निर्मिती आपण म्हणतो की जी फाळणी झाल्यानंतर पाकिस्तान राष्ट्र निर्माण झालेलं आहे. तुम्हाला स्क्रीन दिसत नसेल, परत एकदा मी हे करतो. सर, मला आणखी आणि सांगायचं हा सर, 1947च्या जी फाळणी ना आणि काश्मीरी वाद यांसारख्या समस्यांमुळे ना तणाव निर्माण झालेला आहे. आणि भारत शांततापूर्ण आणि द्विपक्षीय संबंधासाठी प्रयत्न करतो, पण त्याला दहशतवाद आणि शत्रुतेशिवाय ना असलेल्या वातावरणाची गरज आहे ना. त्या दोन्ही देशांमध्ये अनेक वेळा लष्करी संघर्ष झाले आहेत आणि दोन्ही देशांच्या संबंधावर सीमापार दहशतवादाचा मोठा परिणाम झालेला आहे सर. अगदी बरोबर आहे. तुम्ही स्क्रीनवर पाहिलं असेल तर साधारणतः भारत आणि पाकिस्तानचे संबंध साधारणतः 1947 रोजी भारताची फाळणी होऊन भारत आणि पाकिस्तान हे दोन स्वतंत्र देश 1947 रोजी स्थापन झाले. 14 ऑगस्ट हा भारताचा पाकिस्तानचा पाकिस्तान निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो, स्वतंत्र दिवस. आणि आपला भारताचा जो आहे तो 15 ऑगस्ट 1947 रोजी. त्यानंतर दुसरा 1965 हा घटनाक्रम साधारणतः तुम्हाला लक्षात असायला हवा. वही पेन असेल किंवा स्क्रीनशॉट घ्या की साधारणतः बऱ्याच वेळा घटनाक्रम तुम्हाला लिहायला येतो किंवा हा क्रम तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. 1965 काश्मीर प्रश्नावरून पहिले भारत पाकिस्तान युद्ध 1965 ला झालेलं आहे. म्हणजे साधारणतः आपला भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर, फाळणी झाल्यानंतर जो आहे तर जवळजवळ 16 ते 17 वर्षानंतर जे आहे तो पहिलं भारत पाकिस्तान युद्ध झालं. त्यानंतर तिसरा 1972 शिमला करार करण्यात आला. परस्पर देवाणघेवाणीसाठी मग आयात करणे, निर्यात करणे हे जे व्यापारी धोरण आहे ते देवाणघेवाणीसाठी नवा आराखडा जो आहे तो तयार करण्यात आलेला आहे. 1999 मध्ये कारगिल युद्ध जो आहे ते झालेलं आपल्याला पाहायला मिळतो. कारगिलचं युद्ध जे आहे ते झालेलं आहे. मग विविध प्रकारचे जे भारत पाकिस्तानशी संबंध जो आहे तो विविध प्रकारचे प्रश्न, मग काश्मीर प्रश्न असेल, दोन्ही देशातील संघर्ष सोडवण्यासाठी 1966 मध्ये ताश्कंद करार झालेला आहे आणि त्यातून काही साध्य झाले नाही. आणि 1971 मध्ये हे युद्ध जरी बांगलादेशच्या निर्मितीसाठी जेव्हा झालं तर त्यामध्ये मोठ्या प्रमाणात काश्मीर प्रश्नाची बाजू जी आहे ती धरली होती. शिमला कराराने भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध देवाणघेवाणीसाठी एक नवा आराखडा आणि 99 मध्ये जे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील कारगिल जे युद्ध झालं त्यामध्ये पाकिस्तानने आपल्या भारतातील जी जमीन आहे घुसखोरी करून पुन्हा एक प्रकारचा संघर्ष निर्माण केला. आजही काश्मीर हे दोन्ही देशातील संघर्षाचे मुख्य कारण राहिलेले आहे. काश्मीर प्रश्न, त्याला पाक व्याप्त काश्मीर हा जो आहे
तो आजही आपण पाहतो की विविध प्रकारचे हल्ले जे आहेत तर त्या ठिकाणी चालू असतात. संघर्षाचे स्वरूप मात्र बदलले जरी असले तरी संघर्षाच्या या नव्या प्रकारची वर्णन दहशतवादाची समस्या म्हणजे मोठ्या प्रमाणात पाकिस्तानने दहशतवादी संघटना ज्या आहेत या पाक व्याप्त काश्मीर या खोऱ्यामध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतं आणि वारंवार तिथे जे आहे ते हल्ले होतात. भारत पाकिस्तान हे दोन्ही राष्ट्र जरी 1988 मध्ये अणुचाचण्या केलेल्या आहेत त्यामुळे एक प्रकारचे दोन्ही राष्ट्रांकडे आण्विक जे आहे ते आहे. पण तरी अणु क्षेत्रामध्ये किंवा शस्त्रास्त्र साठ्यामध्ये भारत देश हा मोठ्या प्रमाणात पाकिस्तानपेक्षा अग्रेसर आहे. आपण ह्या मागच्या युद्धामध्ये बघितलेलं असेल. तर दोन्ही देशात आण्विक संघर्ष होऊ नये असे राष्ट्रांना वाटते म्हणजे जगामध्ये. भारत पाकिस्तान संबंधातील आणखी एक समस्या म्हणजे सर्क्रिक क्षेत्रातील सीमेविषयीची विविध प्रकारचे ज्या सीमावाद प्रश्न आहे तो आजही मोठ्या प्रमाणात आपण लागलेला पाहायला मिळतो. दोन्ही देशांनी परस्परांमध्ये संवाद साधण्याचे जे प्रयत्न केले परंतु पाकिस्तान ज्या प्रकारे भारताच्या विरोधात दहशतवाद्यांना पाठिंबा देत आहे दहशतवादी कारवाया करीत आहे त्यामुळे आपण नेहमी जो आहे तो काही प्रकारे हा जो प्रश्न आहे हा जो तणाव आहे तो दुश्मनीचा तंट्याचा वादाचा प्रश्न जो आहे तो राहिलेला आहे. आपण पाहतो की काल परवा जो आहे तो दिल्लीमध्ये एक बॉम्ब हल्ला जो आहे तो झालेला आहे लाल किल्ल्याच्या समोर. तो एक प्रकारचा दहशतवादी कारवाया जो आहे तो आहे. तर वारंवार अशा प्रकारचे हल्ले केल्यामुळे असे हल्ले होत असल्यामुळे दहशतवादी तर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही राष्ट्रांचे संबंध जे आहेत ते नेहमी तणावाचे राहिलेले आहेत. मग विविध प्रकारचे जे हल्ले असतील सीमावाद प्रश्न असेल पाक काश्मीरचा प्रश्न असेल तर यावरून जो आहे तो मोठ्या प्रमाणात भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये नेहमी ताणतणाव जो आहे तो राहिलेला आपल्याला पाहायला मिळतो. भारत आणि चीन संबंध जो भारत आणि चीन मध्ये काय कशामुळे जो संबंध आहे तो सुद्धा एक प्रकारे सीमावादाचा प्रश्न मोठ्या प्रमाणात आहे की जी मॅकमोहन रेषा आहे अक्साई चीन आणि मॅकमोहन रेषा या क्षेत्रातील संबंधित तुम्हाला जर विचारलं साधारणतः भारत आणि चीन मधली जी रेषा आहे जी बॉर्डर आहे तिला काय नाव आहे मॅकमोहन रेषा आणि या रेषेवरून जो आहे तो वाद बऱ्याच वेळा चीन संघर्ष सुद्धा झालेला आपल्याला पाहायला मिळतो आणि युद्ध पण मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आणि आजही घुसखोरी मोठ्या प्रमाणात त्या क्षेत्रामध्ये जो आहे तर चीनने विविध प्रकारची डेव्हलपमेंट रस्ते त्यानंतर सैन्य जे आहे ते त्यांचं तिथे वाढवलेलं आपल्याला पाहायला मिळतो. मग सीमा तिबेटचा जो दर्जा आहे आणि यांच्यामध्ये जो अक्षय चीन मॅकमोहन रेषा संबंधित एक प्रकारचा आहे आणि चीनने हा दावा लावलेला आहे. अक्साई चीन आणि मॅकमोहन रेषेच्या दक्षिणेकडील प्रदेश अरुणाचल जे राज्य आहे तिथला जो काही भाग आहे हा चीनचा भूप्रदेश आहे असं मानलं जातं. मॅकमोहन रेषा ही आंतरराष्ट्रीय सीमारेषा म्हणजे इंटरनॅशनल बॉर्डर म्हटलं जातं हे चीन मान्य करत नाही एक प्रकारची. हा सीमावाद संवादाच्या मार्गाने सुटावा म्हणून भारताने अनेक वेळा प्रयत्न केले परंतु फारसे त्याला यश आलेले नाही आणि म्हणून 1962 मध्ये चीनने भारतावर आक्रमण केलेलं आहे. म्हणजे चीन आणि भारतामधले जे आहे ते युद्ध त्यावेळेस 1962 साली सुद्धा झालेलं आहे. पुढे त्यानंतर व्यापारी संबंध जे आहेत मोठ्या प्रमाणात जरी भांडण वगैरे चालू असले तरी भारताचे आणि चीनचे जे आहे ते व्यापारी पूर्ण संबंध आहे आणि आता जर तुम्ही लेटेस्ट पाहिलं तर बऱ्याच वेळा आपल्या देशाचे पंतप्रधान हे सुद्धा चीनला जाऊन आले आहेत. म्हणजे व्यापारी संबंध जे आहेत जसे की डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफिक हा जो कर आहे टॅक्स जो वाढवल्यामुळे एक प्रकारचा जो अमेरिका जो एक प्रकारे हे सुरू झालेलं होतं की चीन देश जो आहे तो आपल्याकडे आर्थिक व्यापारी दृष्टिकोनातून पाहत आहे आणि म्हणून चीन आणि भारताचे संबंध सध्या तरी जे आहेत मैत्रीपूर्ण मानले जातात असं जे आहे आपण 1 ते 2 महिन्यापासूनची जे आंतरराष्ट्रीय बातम्या न्यूज पाहत आहोत तर त्यावरून साधारणतः समजतो. पण हा मॅकमोहन रेषेचा जो प्रश्न आहे आजही मोठ्या प्रमाणात जो आहे तो आहे. व्यापारी दोन्ही संघाचे आर्थिक आणि व्यापारी संबंध जे आहेत एक प्रकारचे सुधारण्यामध्ये प्रयत्न करत आहे. मी जास्त यामध्ये घेणार नाही कारण बरेच वेळा तुम्ही पुस्तकामध्ये पण आहे पण हायलाइट पॉइंट काय महत्वाचे आहेत यामध्ये तर ते महत्वाचे मुद्दे जे आहेत ते घेत आहेत. तुम्ही तुमच्याकडे वही पेन असेल तर ते किंवा साधारणतः तुम्ही कशावर हे करा स्क्रीनशॉट घेत चला की जेणेकरून तुम्हाला त्याची माहिती साधारणतः पुस्तक वाचताना तुम्हाला होईल पुस्तकातून. नाही तर बरेच वेळा काय होतं
समजले? यस यस सर. यस सर. हो सर. समजलं सर. हा. तर भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील संबंध काय आहे? शांततामध्ये प्रयत्न करणे. भारत अफगाणिस्तानमध्ये शांतता, सुरक्षितता आणि स्थैर्य आणण्यासाठी मदत करत आहे. यांच्यामध्ये पायाभूत आपण पाहतो बऱ्याच वेळा पाठीमाग सुद्धा जे विमान अपहरण झालेलं होतं, त्यानंतर विविध प्रकारचे इराणी अफगाणिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात हल्ला केल्यानंतर आपले भारतीय नागरिक असुरक्षित होते, तर तेव्हा भारतीय जवान जे आहे ते तिथे जाऊन आपल्या भारतीय लोकांना जे आहे ते तिथून काढण्यात जे आहे ते यशस्वी झालेले आहेत. मग पायाभूत सुविधा, अफगाणिस्तानमधल्या ज्या पायाभूत सुविधा आहेत, मग रस्ते बांधणी आहे, विज्ञान तंत्रज्ञान, यामध्ये भारताने श्रीलंका असो, पाकिस्तान असो, अफगाणिस्तान असो, नेपाळ, भूतान या सगळ्या राष्ट्रांशी जे आहे ते चांगल्या प्रकारे मैत्रीपूर्ण संबंध ठेवलेले आहे, सहकार्य केलेले आहे. सामाजिक विकास म्हणजे शाळा, आरोग्य सुविधा, सिंचन प्रकल्प उभारणी यासाठी जे आहे ते भारताने वेळोवेळी या राष्ट्राला, अफगाणिस्तानला जी आहे ती मदत केलेली आपल्याला पाहायला मिळते. तर एवढा हे नाही, पण साधारणतः तुम्हाला हे लक्षात असायला पाहिजे की तालिबान ही दहशतवादी संघटना अफगाणिस्तानमध्ये कार्यरत आहेत. अफगाणिस्तानमध्ये शांतता, सुरक्षितता आणि स्थैर्य आणणे, तेथील हिंसाचाराला आळा घालणे, लोकशाही सरकार तेथे स्थापन करणे यासाठी जे आहेत भारताने अफगाणिस्तानला मदत केलेली आहे. तसेच युद्धामुळे नष्ट झालेले जे दळणवळण ज्या सुखसुविधा आहेत तर त्या बांधण्यासाठी ते डेव्हलपमेंट करणं, मग शाळा, कॉलेजेस, तिथले रस्ते असतील, आरोग्याच्या सुविधा असतील, तर यासाठी जे आहे ते भारताने वेळोवेळी अफगाणिस्तानला सुद्धा मदत केलेली जी आहे ते आपल्याला पाहायला मिळतो. पुढचं राष्ट्र आहे एक मिनिट, स्लो झाला लॅपटॉप त्यामुळे जे आहेत. बरं, पुढचं राष्ट्र कोणतं आहे सांगा बरं. तोपर्यंत स्क्रीन माझी हे होत. हॅलो, आवाज येतोय? हा बरं, बांगलादेश आणि आपली काय बरं जरा सांगा बरं. हे जरा स्क्रीन हे होत नाही, वेट. काय सांगायचं आहे सर? हा, भारत आणि बांगलादेश यांच्यातील संबंध कशा स्वरूपाचे आहे? काय झालं, हँग झालंय वाटतं लॅपटॉप. मॅम सर, बांगलादेश बद्दल थोडी माहिती सांगू का? मला माहित आहे तेवढी. हो हो सांग. म्हणजे सर, आजचा बांगलादेश आहे तो पूर्वीचा पूर्व पाकिस्तान आहे. आणि पाकिस्तानच्या निर्मितीच्या वेळी पाकिस्तानची विभागणी 2 भागात झाली, एक पश्चिम आणि 2 पूर्व पाकिस्तान. मग पश्चिम पाकिस्तान आणि पूर्व पाकिस्तान यांच्यात भाषिक फरक होता, तसेच अन्य राजकीय संघर्ष होते ह्याच्यामध्ये झालते. त्यामुळे बांगलादेश मुक्ती चळवळीचा उत्तम उगम झाला. त्यानंतर ती जी चळवळ झाली त्यात बांगलादेश पाकिस्तानच्या सर्वस्वापासून मुक्त करण्यात पुढाकार घेतला होता. आणि बांगलादेशचा मुक्ती संग्राम भारताने बांगलादेशची मदत केली होती. या मुक्ती संग्रामामध्ये भारताने बांगलादेशची मदत केली होती आणि बांगलादेशची निर्मिती म्हणजे स्वतः वेगळी निर्मिती बांगलादेशची 1971 रोजी झाली. सर, मला आतापर्यंत एवढंच माहित आहे. बर, आणि या बांगलादेशच्या निर्मितीसाठी भारताने काय केलेलं आहे? भारताचा जो आहे तो मदत केली मोठा आहे. वाटा यामध्ये आहे, हा जो आहे. आणि आजही आपण पाहतो की भारत आणि बांगलादेशचे जे संबंध जरी हे असले तरी वेळोवेळी बांगलादेशला सहकार्य करण्याचं काम हे आपल्या राष्ट्राने जे आहे ते केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. अजून कोण सांगेल वेगळं? भारत, हो, हा हा वेदिका सांग. सर मी सांगू हरिओम. थांब हरिओम, वेदिकाला सांगू दे, मग त्यानंतर तू सांग. जोपर्यंत आपली स्क्रीन व्यवस्थित होती तोपर्यंत. हा हा सर, भारत आणि बांगलादेशाचे संबंध हे मैत्रीपूर्ण आहे. ते ऐतिहासिक आणि सांस्कृतिक समानतेवर आधारित आहे. आणि 1971च्या मुक्तीयुद्धात भारताने केलेल्या मदतीचे मूळ संबंध अधिक दृढ आहेत. सध्या तर दोन्ही परस्पर व्यापार, संरक्षण, पायाभूत सुविधा आणि कनेक्टिव्हिटी यांसारख्या क्षेत्रांमध्ये
उपस्थित आहेत, तरीही काही वेळा आणि जलस्रोत यांच्या समोर विरोध निर्माण झाला आहे सर. सर मी सांगू का थोडंफार? थांबा. हरिओम सांग बरं आणि मग तू सांग. हा स्क्रीन का सर मी भारत आणि तुम्हाला स्क्रीन दिसते का रे? स्क्रीन दिसते तुम्हाला? येस सर. बांगलादेश सर पण सर इथे दिसते जे पण आहे ते पण भारत चेंज होत नाही. एक मिनिट. हा हा सर दिसते पण पहिलेच दिसतंय. हो हरिओम सांग बरं. एकच मिनिट. हे झालेलं आहे, हँग झाल्यामुळे स्क्रीन चेंज नाही होत. हा भारत बांगलादेश सोबत 4096 किलोमीटरची लांबी सीमा आहे. लांबीची सीमा. लांबीची सीमा आहे. ते दुनियात पाचवी सर्वात मोठी सीमा आहे. बर अजून वेगळं काही? सर मी सांगू का? हो. सर बांगलादेशाला ना स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता देणारा पहिला देश म्हणजे भारत आहे. आणि 1972 मध्ये भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये मैत्री झाली होती. त्याच साली त्यांच्यामध्ये शांतता हा करार झाला होता. आणि त्यांच्यामध्ये भारत हा बांगलादेशच्या व्यापारीवर भागीदारी करणारा दुसरा देश आहे. दुसरं राष्ट्र आहे. अगदी बरोबर. तर बांगलादेश आणि भारत देशाचे संबंध आहेत. तर जरी काही गोष्टीनं बांगलादेश कुरघोडी किंवा काय आपण पाहतो की व्यापार आयात निर्यात धोरणासाठी जे आहेत परराष्ट्र धोरण आपण म्हणतो की विविध प्रकारच्या गरजा. कारण पाकिस्तान असेल, अफगाणिस्तान असेल, नेपाळ असेल, भूतान असेल किंवा हे बाकीचे शेजारी राष्ट्र असेल, तर यांना अन्नधान्य जे आहेत तर शेतीतील उत्पादनं यावर जे आहेत तर भारतावर अवलंबून राहावं लागतं. कारण मोठ्या प्रमाणात भारतातून शेतीविषयक किंवा आपण म्हणतो की अन्नधान्य जो पुरवठा आहे तो भारतातून केला जातो. आणि म्हणून एक प्रकारचे व्यापारी संबंध सुद्धा भारताचे आणि बांगलादेशचे हे राहिलेले आहे. हा पुढचा पाहूया. नेपाळ आणि भारत. स्क्रीन काही होत नाही. एक मिनिट. हा आता नाही ना दिसत स्क्रीन? नो सर नो. नाही सर. बरं आपण तोपर्यंत चर्चा करूया जोपर्यंत आपली स्क्रीन हे होत नाही. मी बंद करून एकदा परत हे करतो. हा तर काय बरं भारत आणि नेपाळचे संबंध कशा स्वरूपाचे आहे? कोण सांगेल? सर मी सांग. एक जण सांगा. सर मी श्रीलंका. हा विजय सांग बरं. अगोदर विजयला घेऊया. हा मग नंतर सोनाली सांग. नाही ऑपरेटरच होत नाही. सर एकदा प्रश्न रिपीट कराल का? भारत आणि नेपाळ यांचे संबंध कशा स्वरूपाचे आहे? सांगू का? भारत व नेपाळ यांच्यातील संबंध मैत्रीपूर्व संबंध आहेत. आणि नेपाळ हा भूटान हे चारी बाजूंनी डोंगराने वेढलेला देश आहे. आणि भारत आणि नेपाळ यांचे संबंध मैत्रीपूर्वकच आहेत. आणि 1950 साली भारत व नेपाळ यांनी मैत्रीचा करार केला होता. मैत्रीचा करार केलेला आहे. आणि त्यानंतर मग आर्थिक देवाणघेवाण असेल, व्यापारी संबंध असेल, सामाजिक सांस्कृतिक संबंध जे आहेत ते नेपाळशी नेहमी भारताची राहिलेला आहे. वेळोवेळी म्हणजे चीननं जेव्हा नेपाळवर आक्रमण केलेलं आहे, युद्ध केलेलं आहे, तर नेहमी भारताने जो आहे तो नेपाळला जे आहे ती मदत केलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि आजही भारत नेपाळला जो आहे तो सहकार्य करत आहे. हा अजून कोणाला सांगायचंय? सर हो. मी सांगू. मी एक जण. सोनाली सांगा अगोदर. थांबा मग नंतर श्रावणी सांग. भारत आणि नेपाळ यांच्यामध्ये जे संबंध आहे ते देखील आपण जर बघितले तर काही सीमावाद पण आहे. आणि त्यांच्यामध्ये सुरक्षितता. तसंच 1950 साली त्यांच्यामध्ये मैत्रीपूर्वक शांतता हा करार झाला होता. आणि त्यानंतर त्यांची जी नेपाळची लांबीवरची जी पुले 1751 किलोमीटर ती पाच भारतीय राज्यांमध्ये सीमा लागून आहे. ती म्हणजे पश्चिम बंगाल आणि बिहार हे दोनच मैत्री
बाकीचे नाही. तर मी सांगू? हो. सर, भारत आणि नेपाळ संबंध त्यांच्यामधले संबंध जुने, मैत्रीपूर्वक आणि गुंतवणुकीचे आहेत, जे इतिहास, संस्कृती, धर्म आणि लोक यांच्यातील संबंधाद्वारे आधारित आहे. दोन्ही देशांमध्ये सुमारे 1771 किमीचा सीमा आहे आणि जी मुक्त आणि मैत्रीपूर्ण संबंधांचे चालक देते. 1950च्या शांतता आणि मैत्री करार या संबंधीचा आधार आहे. मी सांगते. अगदी बरोबर. श्रावणी सांग बरं. हा. बर सांग. हा. इथे मला तुमचे जे सांगतो. 1990 साली नेपाळची लोकशाहीच्या दिशेने वाटचाल सुरू झाली. आर्थिक प्रगती, पायाभूत सुविधा, अन्नविषयक गरजा आणि ऊर्जेसाठी नेपाळ भारतावर अवलंबून आहे. नेपाळमधील 2015 मध्ये झालेल्या भूकंपाच्या वेळी भारताने नेपाळला मदत केली होती. भाविका तू सांग बरं. मग हरिओम मी तुला दुसरा प्रश्न विचारतो, तो सांगायचा तू. हा सर, मला या प्रश्नाचं उत्तर येत होतं. बर सांग बरं. तुला येते बघूया तुझ्या शब्दांमध्ये तू कसं उत्तर सांग. आपला स्क्रीन जे आहे ते लॅपटॉप पूर्ण हे झाल्यामुळे जे आहे तर चालत नाही. मी बऱ्याच वेळा बंद करण्याचा प्रयत्न करतो पण हँग झाले, त्यामुळे नाही. पण आपण ओरली इकडे जी आहे ती चर्चा करूया. हा हरिओम सांग. भारतीय आणि नेपाळ लोकमध्ये घनिष्ठ संबंध आहे, जसे की आर्थिक, व्यावसायिक, भाषिक, धार्मिक आणि सांस्कृतिक. भाषिक, सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक, एक प्रकारचे आर्थिक संबंध जे आहे ते आहेत. ओके. पुढे घेऊया आपण. पुढचा जे राष्ट्र आहेत भूतान. भारत आणि भूतान या देशांचे संबंध कशा स्वरूपाचे आहे? भारत आणि भूतान यांचे संबंध जे आहेत ते काय झालं? सर, श्रीलंका बाकी होतं ना? हो, श्रीलंका पण आहे ना अजून. हा आपल्याला हा भूतान आहे, मग त्यानंतर श्रीलंका आहे. हा सांग बरं रागिनी. भारत आणि भूतानचे जे संबंध आहे ना ते मैत्रीपूर्वक आहे, कारण की भारत ना भूतानला संरक्षणाची जबाबदारी घेतलेली आहे आणि भूतानजवळ ना पाण्याचा जो स्रोत आहे तो जास्त आहे, म्हणून भारत ना त्या पाण्याने ना वीज निर्मितीचा प्रकल्प करते. वीज निर्मितीचा प्रकल्प आहे किंवा विविध प्रकारचे आर्थिक याच्यासाठी किंवा डेव्हलपमेंटसाठी, विकास करण्यासाठी भारताने जे आहे ते भूतानला मदत केलेली आहे. सोनाली तू सांगशील काय आहे भारत आणि भूतानचे संबंध? येस सर, सांगते थोडेफार. भारत आणि भूतान यांचे जे संबंध आहे ते एक विश्वासावर आहे आणि त्यांच्यामध्ये 1949 मध्ये त्यांची मैत्री झाली होती. आणि जे परराष्ट्र धोरण जे भूतानचे परराष्ट्र धोरण आहे आणि जे सांस्कृतिक आणि संरक्षण आहे ते भारताच्या प्रभावावर अवलंबून आहे. आणि अजून जे भूतान हा भारतासाठी चांगलं सुरक्षित देश नाहीये. अगदी बरोबर आहे. भाविका तू सांग. सर, भारत हा भूतानचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे
भूतान भारताला हायड्रो पॉवर पुरवतो तर भारत भूतानला पेट्रोलियम, अन्नधान्य आणि औद्योगिक वस्तू पुरवतो. औद्योगिक वस्तू पुरवण्याचं काम हा जे आहे तो भारत करत आहेत विविध प्रकारचे. त्यामुळे भूतान बरोबरचे जे संबंध जे आहेत ते चांगले सलोख्याचे पाहायला मिळतात. पुढचं आहे श्रीलंका. भारत आणि श्रीलंका. श्रावणी, मग नंतर अंजली तू सांग, मग हरिओम. हो सर, मी सांगते. भारत आणि श्रीलंका याच्यातील संबंध मैत्रीपूर्ण आहे आणि 1985 नंतर श्रीलंकेत झाले होते. श्रीलंका सरकारच्या मदतीने भारताने शांती सेना पाठवली. तुझा आवाज ब्रेक होतोय रागिनी. सर रागिनी नव्हता सांगितलं मी. हा सॉरी श्रावणी. हा श्रावणी. हा आवाज ब्रेक होते. हा डबल सांगते सर. थोडक्यात महत्वाचं श्रीलंका आणि भारत याच्यातलं महत्वाचा संबंध कशा स्वरूपाचा आहे एका वाक्यात सांगायचं असेल तर, आणि ते महत्वाचा मुद्दा कोणता आहे? श्रीलंका आणि भारतातील महत्वाचे संबंध मैत्रीपूर्ण आहेत आणि नंतर श्रीलंकावर सरकारच्या मदतीसाठी भारताने शांती सेना पाठवली होती. या दृष्टीने श्रीलंकेचे आणि भारताचे असलेले मैत्रीचे संबंध महत्वाचे आहेत. शांती सेना पाठवलेली होती, अगदी बरोबर आहे. हा अगदी बरोबर. सर मी सांगू? भारत श्रीलंका संबंध भारत आणि श्रीलंका यांच्यातील द्विपक्षीय संबंध आहे. श्रीलंकेच्या अर्थव्यवस्थेच्या पुनरुज्जीवन करण्याच्या, नोकरशाहीत सुधारणा करण्याच्या आणि भविष्यातील आर्थिक सहकार्यासाठी निर्णय घेण्याच्या प्रक्रिया वाढवण्याच्या प्रयत्नात भारत हा श्रीलंका प्रमुख भागीदार म्हणून उदयास आलेला आहे. अगदी बरोबर. आणि सागरी क्षेत्रात सुरक्षेच्या दृष्टीने श्रीलंकेशी असलेले मैत्रीपूर्ण संबंध हे अगदी महत्वाचे मानले जाते. आता पुढचा आहे भारत आणि म्यानमारचा संबंध. भारत आणि म्यानमार, मयुरी सांगशील? हा आग्नेय आशियाचे प्रवेशद्वार म्हणून म्हटलं जातं की म्यानमार हे आग्नेय आशियाई राष्ट्रांना भारताची जोडणारी प्रवेशद्वार मानलं जातं एक प्रकारचं. आणि भारत आणि म्यानमारचे जे संबंध आहेत स्क्रीनवर तुम्हाला दाखवतो मी आता. हा काय आहे? नैसर्गिक, म्यानमारकडून भारताला नैसर्गिक वायू ची जी आहे तो पुरवठा केला जातो. म्यानमारकडून आपण जो आहे तो काय नैसर्गिक वायू जो आहे तो काय केला जातो, घेतला जातो एक प्रकारे. अजून काय आहे? लोहमार्ग आणि महामार्ग विकास कार्यामध्ये जे आहे ते भारताने काय केलेलं आहे, याला म्यानमारला जे आहे ते सहकार्य केलेलं आहे. सर स्क्रीन दिसत नाहीये. हा दाखवतो, स्क्रीन दाखवतो. झाले, सुरू झालंय. एकच. हा काय सांगशील? भारत आणि म्यानमार मधले संबंध, ज्याला इंडो पर्शियन संबंध म्हणून ओळखले जातात, आणि हे भारतीय दिसते आता सर्वांना स्क्रीन? म्यानमारच्या अगदी बरोबर आहे की म्यानमार हे आग्नेय राष्ट्रांचे भारताला जोडणारे प्रवेशद्वार, लोहमार्ग आणि विकासला चालना देणे. म्यानमारकडून आपण नैसर्गिक वायूची आयात जी आहे ती मोठ्या प्रमाणात करत असतो. आपल्याकडे पॉइंट महत्वाचे राहिलेत तर ते घेऊया आपण.
प्रश्न उत्तर थोडे आता थांबूया. दिसते स्क्रीन व्यवस्थित, तर हे करूया. म्यानमार झाले. आता त्यानंतर पुढचं जे राष्ट्र आहे मालदीव. भारत आणि मालदीवचे संबंध काय आहे? व्यापारी प्रकारचे आहे. 1981 पासून भारताने व्यापारी संबंध प्रस्थापित केले. 2 आर्थिक मदत, पायाभूत क्षेत्र, आरोग्य, दळणवळण इत्यादी क्षेत्रामध्ये भारताने मालदीवला सहकार्य केलेलं आहे. संरक्षणातले सहकार्य 2006 नंतर संरक्षण क्षेत्रामध्ये भारताने काय केलेलं आहे? मालदीवला सहकार्य केलं. त्यानंतर इतर क्षेत्र मग अवकाश असेल, ऐतिहासिक वस्तूंचं जतन असेल, पर्यटन क्षेत्रामध्ये मालदीव देश हा सर्व त्याचं जे आर्थिक स्रोत कोणता असेल तर पर्यटन आहे. आणि पर्यटन क्षेत्रामध्ये सुद्धा मालदीवला जे आहे ते भारताने सहकार्य केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. स्क्रीन नाही ना दिसेत? एकच तीन थोडक्यात महत्वाचे जे आहे याच्यातले घटक: व्यापारी संबंध, आर्थिक संबंध, संरक्षण सहकार्य आणि इतर क्षेत्र. हे लक्षात ठेवायचे थोडक्यात, की अशा स्वरूपाचे मालदीव आणि भारताचे संबंध आहे. आता भारत आणि अमेरिका यापुढे इतर राष्ट्रांशी कशा स्वरूपाचे संबंध आहे? शीत युद्धानंतर सुरक्षा विषयक संबंध जे आहे ते मोठ्या प्रमाणात. त्यानंतर 1998 मध्ये अणु चाचण्यामुळे एक प्रकारचा तणाव, जेव्हा भारत हा अणु चाचण्या करत होता, की एक प्रकारे अमेरिका राष्ट्र जे आहे तर त्यामध्ये एक दबाव ठेवून होतं, की त्यामुळं भारत आणि अमेरिकेचे संबंध जे आहे ते तणावाचे जमलेले होते. आणि या आता जर 2025 पाहिलं तर आता सुद्धा टॅरिफिक जे ट्रम्प यांनी जे टॅरिफिक वाढवलेलं आहे तर त्यामुळे सुद्धा भारत आणि अमेरिकेचे संबंध थोडे जरा ताणलेले पाहायला मिळतात. 2005 मध्ये संरक्षण विषयक सहकार्याचा करार हा झालेला आहे. आणि 2008 मध्ये आण्विक सहकार्याचा करार हा सुद्धा भारत आणि अमेरिकेमध्ये झालेला आहे. भारत आणि रशियाचे संबंध हा सगळ्यात मैत्री चा जो देश आहे रशिया, सोव्हिएत रशिया. कारण काय झालं? कारण प्रत्येक आपल्याला युद्ध सामुग्री, विविध प्रकारचे शस्त्रास्त्र जर लागत असेल तर रशिया आपल्याला मदत करत असतो. आपण पण रशियाला जे आहे ते वेळोवेळी मदत केलेली पाहायला मिळतात. 1971 मध्ये मैत्रीपूर्ण करार, मग त्यामध्ये संरक्षण, आर्थिक आणि तंत्र वैज्ञानिक सहकार्याला चालना द्यावी यासाठी भारताचे आणि रशियाचे संबंध मैत्रीपूर्ण. सोव्हिएत रशियाचे विघटन होऊन रशिया झालेले आहे. मग त्या संबंधामध्ये थोडी मंदी, म्हणजे थोडं जे आहे तर संबंध जे आहे ते मंदावलेले होते. त्यानंतर 1996 नंतर परत भारत आणि रशियाचे संबंध हळूहळू सुधारू लागलेले आहे. आणि वर्तमान आपण जर पाहिलं म्हणजे सध्याला प्रेझेंटला आता तर लष्करी सामग्री उत्पादनं, खनिज तेल आणि उत्पादनांमध्ये संयुक्त प्रकल्प जे आहेत भारताचे आणि कोणाचे, रशियाचे लाभलेले आहे. आणि मग इतर राष्ट्र, युरोपियन राष्ट्र, मग व्यापार असेल, तंत्रज्ञान असेल, सहकार्य यांच्याशी राहिलेले आहे. त्यानंतर आफ्रिका खंडामध्ये कशाचे राहिलेले आहे? विकास, डेव्हलपमेंट करणे, ऊर्जा, त्यानंतर व्यापारामध्ये वाढ करणे, अशा प्रकारचे. शेवटचा जो महत्वाचा, थोडा फास्ट घेतोय, आपला टाइम पण संपलेला आहे, की हे साधारणतः पॉइंट्स राहिलेले आहेत ते आपण पुढच्या तासाला वाटलंच तर आपण 15-20 मिनिटं एक्स्ट्रा घेऊन हा राहिलेला पार्ट जो आहे तो संपूया. समजले सर्वांना? राहिलेले जे आहेत ते मग कोणकोणते संबंध पाहिले? भारत पाकिस्तान, भारत अफगाणिस्तान, भारत नेपाळ, भारत भूतान, भारत म्यानमार, भारत श्रीलंका, भारत मालदीव आणि बांगलादेश, आणि मग भारत अमेरिका आणि भारत रशिया या देशांचे संबंध जे आहेत तर भारताचे म्हणजे सर्वच जर पाहिले तर आर्थिक, सामाजिक, एक प्रकारे व्यापारी संबंध जे आहेत या सर्व राष्ट्रांशी राहिलेले आहे. शत्रू राष्ट्र जर पाहिले तर चीन आणि पंजाब आणि बांगलादेश आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात हा पंजाब आपलं हा आहे पाकिस्तान हा शत्रू राष्ट्र आहे. बाकीचे जे आहेत व्यापारिक दृष्ट्या जे आहेत तर सगळ्या राष्ट्रांशी संबंध जे आहेत ते सलोख्याचे, मैत्रीपूर्ण राहिलेले आपल्याला पाहायला मिळतात. तर या पाठाचा स्वाध्याय तुम्हाला